ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, ज्या व्यक्तीच्या आनंदासाठी तुम्ही लाखो करोडो रुपये खर्च करायला तयार आहात, ज्या व्यक्तीच्या एका शब्दाखातर तुम्ही काहीही करायला पुढं मागं पाहत नाही आणि ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं सर्वस्व मानता, तीच व्यक्ती जर तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणार असेल तर, किंवा तीच व्यक्ती जर तुमचा घात करणार असेल तर, तुमचा जीव घेणार असेल तर, तुमचा अख्खा परिवार उद्ध्वस्त करणार असेल तर, पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. आता काही दिवसापूर्वी लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड आहे त्या किल्ल्यावरून एक बातमी आली होती. केतन विशाल अगरवाल हा तरुण, हा व्यावसायिक आपल्या नियोजित वधूबरोबर होणाऱ्या पत्नीबरोबर ट्रेकिंगला गेलेला होता. गडावरती जोरदार वारा वाहत असताना सेल्फी घेण्याच्या नादात केतनचा पाय घसरला, खोल दरीमध्ये पडला, त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी सुरुवातीची बातमी होती. 14 कोटींचा आलिशान खर्च, उदयपूरचा राजेशाही महाल आणि पाहुण्यांसाठी तब्बल 2 स्वतंत्र विमान. नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, तिथं अवघ्या काही महिन्यापूर्वीच सुटकाची कळा आलेली होती. लोहगड किल्ला, वाहणारा वारा, दरीच्या टोकावरती घेतलेला तो शेवटचा सेल्फी. सुरुवातीला सर्वांना वाटलं की तो केवळ एक दुर्दैवी अपघात होता. पण जेव्हा खाक्या वर्दीनं या दरीच्या खोलीमध्ये जाऊन तपासाची चक्र फिरवली, तेव्हा समोर आला एक असा भयंकर कट ज्यानं पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकवली. तो अपघात नव्हता, तर नववधूनं रचलेल्या मृत्यूचा एक भयंकर सापळा होता. पुण्यातील पिंपरी चिंचवड, निगडी या परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि यांचा मुलगा म्हणजे केतन विशाल अगरवाल. केतन हा उच्च शिक्षित आहे, अत्यंत शांत स्वभावाचा आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायात खंबीरपणे हातभार लावणारा तरुण होता. अगरवाल कुटुंब हे पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानलं जातं. केतनच्या बरोबर त्याचे आई वडील आणि त्याची बहीण असा परिवार आहे. आता वयाच्या ज्या टप्प्यावरती करिअर पूर्णपणे स्थिर झालेलं होतं, त्याच टप्प्यावरती केतनच्या आयुष्यामध्ये लग्नाचे रंग आता भरायला सुरुवात झाली होती. घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी पसंत केली होती आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं मोठ्या आनंदानं लग्न ठरलेलं होतं. अगरवाल कुटुंबाचा हा एकुलता एक मुलगा असल्यानं हा विवाह सोहळा अत्यंत भव्य दिव्य करण्याचं त्यांचं ठरलेलं होतं. राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणचा आलिशान राजेशाही महाल, या महालामध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता. केवळ महाल आणि इतर व्यवस्थेसाठी जवळजवळ 14-15 कोटीपेक्षा जास्त बजेट ठरवण्यात आलेलं होतं आणि पाहुण्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून 2 स्वतंत्र विमानांचं बुकिंग आधीच करण्यात आलेलं होतं. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. खरेदीची लगबग सुरू होती. लग्नाचे दिवस जवळ यायला लागलेले होते. केतन आणि त्याची नियोजित वधू सिया गोयल, आता या दोघांनी मिळून लोहगडावरती ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन तयार केला होता. किल्ल्यावरती गेल्यावरती अचानकपणे केतन शेकडो फूट दरीमध्ये कोसळला. केतन दरीमध्ये कोसळल्यानंतर त्याची जी वधू आहे, नियोजित वधू सिया, ती प्रचंड घाबरली. पोलिसांच्या समोर गेली आणि तिनं त्यांना सांगितलं की जोरदार वारा होता, त्यामध्ये त्याचा पाय घसरला, तो सेल्फी घेण्याच्या नादामध्ये खाली पडला आणि आपल्या डोळ्यादेखत तो पडला, अशा पद्धतीनं तिनं पोलिसांना सांगितलं. सुरुवातीला पोलिसांनी याला अपघात मानलं. दरीमधून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि निगडी या ठिकाणची स्मशानभूमी अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये तिथं अंत्यसंस्कार करण्यात आले. आता लग्नाच्या घरात सूतक आलेलं होतं. होणारा पती गेल्यामुळे सिया जी आहे ती प्रचंड दुःखामध्ये होती आणि 19 जूनला तिचा वाढदिवस होता आणि त्याच्या आदल्या दिवशीच केतनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी या सियानं इंस्टाग्राम अकाउंटवरून केतन सोबतचे काही फोटो टाकले, व्हिडिओ पोस्ट केले आणि तिनं एक लांबलचक आणि भावनिक पोस्ट लिहिलेली होती. तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास. आपण लग्नाच्या इतकं जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्न होती, अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावरती इतकं प्रेम केलं, असं असतानाही तू मला का सोडून गेलास. रेस्ट इन पीस. सियाच्या या पोस्टवरती अनेकांनी कमेंट केल्या, तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. बिचारीवर दुःखाचा डोंगर कोसळला असं सगळ्यांना वाटत होतं. पण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत होते. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची सखोल पाहणी केली, तेव्हा काही गोष्टी त्यांना खटकल्या. पहिली गोष्ट, ज्या जागेवरून केतन पडल्याचा दावा केला जातो
तिथली भौगोलिक रचना पाहता फक्त वाऱ्यानं तोल जाऊन माणूस इतका लांब दरीत पडणं संशयास्पद होतं. दुसरी गोष्ट, नवऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्यानंतर जो मानसिक धक्का त्या होणाऱ्या बायकोला बसायला हवा होता, तो त्या मुलीच्या बोलण्यातून आणि वागण्यातून जाणवत नव्हता. आणि ती जबाब देत होती, त्याच्यामध्ये सतत बदल करत होती, ती नाटक करते, हे पोलिसांच्या त्याच वेळेस लक्षात आलेलं होतं. आणि त्यामुळे मग पोलिसांनी तात्काळ केतन आणि सियाच्या मोबाईलचे CDR काढले, IP डेटा काढला आणि इथंच पोलिसांच्या हाती या केसचा सगळ्यात मोठा धागा लागलेला होता. तपासामध्ये समोर आलं की केतन बरोबर ती लग्न ठरलं असलं तरी सिया तिच्या एका जुन्या मित्राच्या म्हणजेच बॉयफ्रेंडच्या सतत संपर्कामध्ये होती, म्हणजेच तिच्या प्रियकराच्या संपर्कामध्ये होती. पोलिसांनी लोहगडावरील CCTV फुटेज तपासले, तेव्हा त्यांना एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड उकाडा होता, ऊन होतं, पण असं असतानाही तो तरुण भर उन्हामध्ये मोठी हुडी घालून वावरत होता. कानामध्ये हेडफोन घातलेले होते आणि हुडीनं चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यानं जरी चेहरा त्या CCTV कॅमेऱ्यातनं झाकण्याचा प्रयत्न केला, पोलिसांच्या नजरेतनं मात्र तो सुटला नाही. तांत्रिक तपासामध्ये स्पष्ट झालं की ज्या दिवशी केतन आणि सिया लोहगडावरती होते, त्याच दिवशी तिच्या त्या मित्राचं आणि त्याच्या काही साथीदारांचं लोकेशन त्याच लोहगडाच्या किल्ल्याच्या अवतीभोवती दाखवत होतं. म्हणजेच तो कोणताही योगायोग नव्हता, तर एक पूर्वनियोजित सापळा होता, कट होता. आता सिया गोयलला केतन बरोबर ते लग्न करायचं नव्हतं आणि यामुळे तिनं आता लग्न तर ठरलं होतं त्यांचं, मग तिनं त्याला विश्वासात घेतलं. लग्नाआधी थोडे दिवस सोबत आपण घालवूया असं सांगून लोहगडावरती ट्रेकिंगला आणलेलं होतं. केतन तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होता. त्यानं ट्रेकिंग संपल्यानंतर सियाच्या वाढदिवसाचं महाबळेश्वरला मोठं सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं होतं, पण त्याला कल्पना नव्हती तो त्याच्या मृत्यूच्या दिशेनं वाटचाल करतो आहे. आता दोघंही लोहगडावरती आले. त्यांनी गाडी खाली लावली आणि त्यांच्या मागोमाग सियाचा तो साथीदार, तो जो सहकारी होता, तो सुद्धा गाडीवरती येत होता, त्यांच्याबरोबर ती मागे मागे येत होता. हे CCTV मध्ये नंतर समोर आलं होतं. आता सकाळी साधारण 10चा सुमार झालेला आहे. सिया गडावरती एका कड्याच्या शोधात होती, जिथं कोणीही पाहणार नाही आणि वरून ढकललं तर माणूस थेट मरण पावेल. आणि सियानं केतनला हत्ती तलावाच्या कड्यावरती नेलं, त्या भागामध्ये नेलं, त्या बाजूला नेलं आणि तिनं केतनला सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं कड्याच्या टोकावरती उभं केलं आणि स्वतः थोडी बाजूला झाली. केतन सेल्फी घेण्यात मग्न असताना तिथं अगोदरच दबा धरून बसलेले तिचे जे साथीदार होते, मित्र होते, सहकारी होते, त्यांनी केतनला जोरदार धक्का दिला आणि खोल दरीमध्ये ढकलून दिलं किंवा त्याला त्या दरीमध्ये त्यांनी पाडलं. केतनला स्वतःला सावरण्याची एका सेकंदाचीही संधी मिळाली नाही आणि हा सगळा कट अत्यंत अचूक पद्धतीनं रचला गेला. कोणालाही संशय येऊ नये यासाठी हे सगळं प्लॅन करण्यात आलं होतं. पण पोलिसांच्या सखोल चौकशीमध्ये या नववधूचं पितळ उघडं पडलं. आता या पूर्वनियोजित घातपातामध्ये केतनचे पूर्वनियोजित वधू सिया, तिचा मुख्य मित्र आणि त्याला मदत करणारे, पाळत ठेवणारे आणि इतर साथीदार असे एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. आणि केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या 8ही जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पुढची कायदेशीर कारवाई सुरू झाली. एक अत्यंत देखणा हिरो सारखा तरुण, युवा उद्योजक, श्रीमंत घराणं, आई वडिलांचा एकुलता एक, ज्याच्याशी लग्न करायला हजारो तरुणी तयार झाल्या असत्या, अशा तरुणाचे त्याच्यात नियोजित वधून आणि तिचा प्रियकर, त्या प्रियकराचं नाव समोर येतं चेतन चौधरी, यांनी अत्यंत क्रूरपणे हत्या घडवून आणली. सियाचे वडील हे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या दुकानाच्या शेजारी चेतनच्या कुटुंबाचाही व्यवसाय आहे आणि यातूनच सिया आणि चेतन यांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि कालांतराने दोघांचंही एकमेकांवरती प्रेम जडलं. पण यामुळे तिला लग्न ते मान्य नव्हतं. पण जर लग्न मान्य नव्हतं तर नकार द्यायला हवा होता किंवा घरच्यांनी ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती. पण एखाद्या जीवलगाचा असा जीव घेऊन काय मिळालं? एका आईची कुस उद्ध्वस्त करून काय मिळालं? शेवटी पैसा, धन दौलत येते आणि जाते, पण एकदा गेलेला निष्पाप जीव परत कधीही येत नाही. आता या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत काय आहे? आणि सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास अधिक वेगानं सुरू आहे. आगामी काळामध्ये अनेक नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाच्या पुढच्या काही अपडेट असतील तर त्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.